राजकारणात आणि समाजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलाच गाजतोय। एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला तब्बल 150 कोटी रुपयांचा नवा निधी मंजूर केलाय। ऐन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय मराठा समाजाला दिलासा देणारा ठरेल का आणि या निधीचा तरुणांना कसा फायदा होणार हेच आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। तर राज्य सरकारने 2025-26च्या अर्थसंकल्पात म्हणजेच बजेटमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एकूण 750 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली होती। या एकूण 750 कोटींपैकी 300 कोटी रुपये सरकारने यापूर्वीच महामंडळाला वर्ग केले होते आणि आता नियोजन विभागाने शासन निर्णय जारी करत आणखी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। म्हणजेच आतापर्यंत एकूण 450 कोटी रुपये वितरित झाले आहेत। पण हा निधी सरकार एकदम देत नाही। नियमानुसार हा निधी 20%, 30%, 40% आणि 50% अशा टप्प्याटप्प्याने दिला जातो। आधी दिलेल्या पैशांचा खर्चांचा अहवाल नियोजन विभागाकडे सादर करावा लागतो आणि त्यानंतरच पुढचा हप्ता मिळतो। विशेष म्हणजे या पैशांचा कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून सर्व वित्तीय नियम आणि अटींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। आता जाणून घेऊयात या महामंडळाबद्दल। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 29 ऑगस्ट 1998 रोजी करण्यात आली होती। मराठा समाजातील जे तरुण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज, अनुदान आणि इतर आर्थिक मदत देणं महामंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे। सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून महामंडळ वेगवेगळ्या योजना राबवत असतं। काळानुरूप या योजनांचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा म्हणून 2017 मध्ये सरकारने एका महत्त्वाच्या नियमात बदल केला। तो नियम म्हणजे लाभार्थ्यांचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा। सुरुवातीला ही मर्यादा वाढवून 6 लाख रुपये करण्यात आली होती आणि नंतर ती आणखी वाढवून 8 लाख रुपये करण्यात आली। म्हणजे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे असे मराठा समाजातील तरुण या योजनेचा लाभ घेऊन आपले उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात। आता प्रश्न असा पडतो की सरकारने हा निर्णय आताच का घेतला? तर याला पार्श्वभूमी आहे मराठा आंदोलनाची। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा आणि आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत आणि त्यांची अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारवर पुन्हा एकदा दबाव निर्माण होऊ नये आणि मराठा समाजातील सुशिक्षित तरुणांमध्ये असंतोष पसरू नये म्हणूनच सरकारने तत्परता दाखवत 150 कोटींचा निधी जाहीर केला आहे। या निर्णयाकडे सरकारचा मराठा समाजाला दिलासा देण्याचा आणि एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास 30 मेच्या आंदोलनापूर्वी सरकारने घेतलेला हा निर्णय मराठा समाजातील नव उद्योजकांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी एक मोठा आर्थिक आधार ठरणार आहे। या निधीमुळे अनेक तरुणांना व्यवसाय उभारणीत मदत होईल हे नक्की। पण दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्यांवर सरकार काय तोडगा काढणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या या 150 कोटींच्या निधीमुळे तरुणांना खरोखरच मोठा फायदा होईल का? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।